हे बघा, खरं म्हणजे शहराच्या रचना करताना ज्या चुका घडल्या होत्या त्या आता चुका दुरुस्त होत आहेत. पाम बीच मार्गमधून सेक्टर 17च्या कडून निघताना मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्याला जोड रस्ता नीट नव्हता, होता वळणं वळणं घेऊन. आज ती चूक दुरुस्त केलेली आहे आणि पाम बीच मार्गमधून सेक्टर 17 पुण्याकडे जाण्याकरता ही सुविधा निर्माण केलेली आहे. ज्याने कोणी कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याचं कौतुक, आणि ज्याने केली त्यांचं सुद्धा कौतुक. भविष्य काळामध्ये लोकप्रतिनिधी हे निश्चितपणे शहराच्या विकासावर असलेल्या काही चुकीच्या गोष्टी नजर ठेवतातच, परंतु जनतेनं नजर ठेवणं जास्त गरजेचं आहे. प्रामुख्यानं आपण मीडियाची लोक, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया, आपण सगळ्याच बाबतीमध्ये जागृत असताना आजवर आपण जागृत राहिल्यामुळे नुसत्या स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर राज्य स्तरावर आणि देश स्तरावर ज्या काही आमूलाग्र सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये मीडियाचा फार मोठा वाटा आहे. माननीय महापौर आणि उपमहापौरांना मी आता सूचित केले, नुसतं वरवरचं आपलं शहर सुंदर नव्हतं, अंतर्बाहेर ते सुंदर असलं पाहिजे, लोकांना ललांबूट ठरेल असं ते व्हायला पाहिजे आणि ते निर्माण होईल त्याला त्याचे आपण सगळेजण भागीदार असू, यशाचे भागीदार आपण सगळे असू आणि निश्चितपणे विश्वासाने सांगतो मी की हा बदल घडेल. जयकुमारजी रावल पणन मंत्र्यांबरोबर मी स्वतः होतो, माथाडीचे नेते नरेंद्र पाटील, व्यापाऱ्यांचे तिथले अशोक बालून संचालक, संजय पिंगळे तिथले व्यापारी, त्याचबरोबर राजू शेळके हे व्यापारी आणि पणन विभागाचे अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी, असं ठरलं की 50 किलोच्या आतमध्येच बॅग असावी. मी त्यांना सुचवलं की बॅगच अशी निर्माण करा का 50 किलोच्या वरती त्याच्यामध्ये कांदा बटाटा राहू शकणार नाही. आता त्यांनी अडचणी दाखवल्या. नरेंद्र फडणवीस, आपल्या लोकांचं म्हणणं होतं की नवी मुंबईत व्यापार पेठेला का ते, तर नरेंद्र पाटील बोलले की बाबा सगळीकडे आमच्या माथाड्यांची युनियन नाही आहे म्हणून आम्ही तिथं कायदा लावू शकत नाही, म्हणजे आंदोलन करू शकत नाही. त्याचं म्हणणं ते पण खरं आहे. पूर्वीच्या काली पर्यावरण चांगलं होतं, पदार्थामध्ये भेसळ नव्हती, म्हणून सगळ्यांची शरीराशी धष्टपुष्ट होती. आता एकूण सगळे वातावरण बदलल्यामुळे शारीरिक क्षमता तेवढी राहिली नाही आणि 50 किलोच्या वरती जर गोण असेल तर त्या माथाड्यांच्यावर एक प्रकारचा तो अन्याय आहे आणि ते मी नमूद केलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये असं ठरलं की शक्यतो 50 किलोच्या आतमध्येच कांदा बटाटा राहील अशा बॅगा तयार कराव्यात. आता एकूण मी लगेच म्हणजे केंद्रीय उद्योग मंत्री आणि पणन मंत्री पियुष गोयल साहेबांना लगेच फोन लावला, परंतु ते सभागृहात होते त्याच्यामुळे बोलणं झालं शकलं नाही. परंतु मी जयकुमार रावलजींना सांगितले की आपल्या समवेत माननीय केंद्रीय मंत्री पणन यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक लावू आणि मी माथाड यांना सुद्धा सांगितले, व्यापाऱ्यांना तुम्ही जयकुमार गोरेंना पत्र लिहा, त्याची कॉपी मला द्या आणि पणन मंत्री केंद्रीय यांना सुद्धा पत्र द्या. मी त्यांना विनंती करेन अशी बैठक लावून हा जो प्रश्न आहे तो सुटेल. हे बघा, माझं असं म्हणणं आहे की आता हे डिवायडर आहे कुठलं, पाम बीच, त्यामध्ये कोणी प्रवास करताना पाणी पिलं बॉटल तिथे टाकून देतात, मुलाबालांनी वेफर खाली बिस्किट खाल्लं की रॅपर तिथे टाकून देतात. लोकांचं काय, शेवटी काही लोकांना त्याचा अवेअरनेस नसल्या कारणाने ते गोष्टी करतील, मग त्यांच्यावर चिडण्यापेक्षा मी मान्य आयुक्तांना म्हटलं होतं की अशा पाम बीच रोडला एक अशी सतत गाडी फिरत राहावी महापालिकेची की त्या ठिकाणी काही रॅपर पण टाकले ते उचलावेत. ठाणे बेलापूर रोडला तेच करावं आणि मधली झाडं नुसती फक्त लावापुरती ना, ते संगोपन व्हायला पाहिजे. त्याचं इतकं सुंदर, त्याचं तेजस्वी झाडं असली पाहिजेत, फुलं असली पाहिजेत आणि किंबहुना माझ्या म्हणजे सुगंधी फुलं अशी राहतील अशी योजना आपल्याला करायला लागेल. एक दिवशी या शहराचा नागरिक म्हणून, या राज्य सरकारतला मंत्री म्हणून, या शहरातल्या सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन आणि विविध खात्याच्या प्रमुखांना घेऊन माननीय आयुक्तांच्या समवेत बैठक करून आपलं शहराचं नियोजन म्हणजे बजेट निर्माण करताना निश्चितपणे माझी सल्लामसलत केलेली आहे की ज्याच्यामध्ये मी स्पष्ट म्हटलेले की या बजेटमध्ये
प्रत्येक नोड मधला एक सेक्टर त्याला आपण म्हणतो प्लॅनिंग मध्ये, वन टाइम प्लॅनिंग मध्ये असा निर्माण होत राहील. 10 वर्षांमध्ये नवी मुंबईतल्या एकही नोड त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. जसं सेक्टर 15 CBD आज सुरुवातीला टीका माझ्यावर झाली, म्हणजे फार म्हणजे खेचलं गेलं मला, परंतु नंतर निर्माण झाल्यानंतर लोक बोलले नाही नाही गणेश नाईकांनी त्याला बदनाम केलं, पण ते गणेश नाईकांनी करून दाखवलं. माझं म्हणणं करून दाखवलं नाही, आपण सगळ्यांनी, गणेश नाईक नाही करणार, आपण सगळेजण करू. त्याचं श्रेय आपल्या नवी मुंबईच्या सर्व घटकांना मिळेल. आणि नवी मुंबई एक नंबर नुसती नंबरासाठी नंबर नको, खऱ्या अर्थाने तो नंबर असायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सर बघा, याच्यामध्ये मोबिलिटी प्लॅन मध्ये विविध ठिकाणी ब्रिजेस बांधले जाणार, त्या ठिकाणी रस्ता रुंद केला जाणार, नाले विजनच्या पूर्वी आपण डिफर पेमेंटनी म्हणायचो, आता काहीतरी शब्द बदललेला आहे, हॅम वगैरे काय शब्द वापरला जातो, पण मी डिफर पेमेंटनीच, म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने पैसे गुंतवावेत, MMRDच्या व्याजापेक्षा कमी व्याजाने त्यांनी व्याज आकारावा आणि त्या ठिकाणी ती निर्मिती करावी. नाले एकदा झाले, होल्डिंग पॉइंट झाले, शहरातले आता एक नमुना म्हणून रिडेव्हलपमेंटचा मी सादर करतोय. कालच माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे की जे एकदा ज्याला आपण SRA 1 मुंबई आणि SRA 2 MMRD मध्ये त्यावेळेला इथला जो गोंधळ कारभार करण्याचा प्रयत्न केला, त्याला मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून ती स्थगिती घेऊन किंबहुना तो प्रकल्प SRA 2 नवी मुंबईच्या बाहेर अशा प्रकारची भूमिका घेतली. तर परत MIDCनी मागच्या बाजूने तो प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला. काल माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, मागच्या मुख्यमंत्र्यांनी रिमार्क दिलेले, लवकरच त्याच्यावर बैठक होईल आणि तो रद्द होईल. कुठल्याही कॉस्ट मध्ये तो MIDC मार्फत होणार नाही. महापालिकेच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी तो विकास होईल. म्हणजे तो गावाचा असो, कॉलनीचा असो, झोपडीचा असो. महापालिकेचा आयुक्त सुद्धा अन्य प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्याच लेवलचा असतो आणि म्हणून माननीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हा पुनर्निर्माण होणार. आता बाब अशी आहे, या 58 60 करण्याचा उगम कुठून झाला? आज आपल्या महापालिकेमध्ये 10 उपायुक्त आहेत. नियमाप्रमाणे 5 उपायुक्त हे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनामधून असायला पाहिजे. डेप्युटेशनवर म्हणजे ज्यांचा सेवा वर्ग कालखंडात तसे ना, आज जवळ 9 उपायुक्त हे शासनाकडून या ठिकाणी डेप्युटेशनवर आलेले आहेत. हे शोभण्यासारखं नाही. मी माझा खेद व्यक्त केलेला आहे. भविष्य काळामध्ये या चुका दुरुस्त केल्या जातील. चुकीच्या पद्धतीनं ज्यांच्या नेमणुका झाल्यात त्या सुद्धा नेमणुका बरोबर टू द पॉइंट करण्याच्यासाठी मला जे प्रयत्न करायचे तेवढे मी करणार आहे. आता मुद्दा आला की बरेचसे अधिकारी रिटायर्ड झाले. रिटायर्ड झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांचं काम आहे ते समजणारा इथं अधिकारी शिल्लक नाहीये. म्हणून माझं म्हणणे माननीय मुख्यमंत्र्यांना पण बोलणार आहे की 58 60 करताना सरसगट ते व्हावे. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व स्तरावरचे अधिकारी वर्ग सक्षम निर्माण होत नाही तोपर्यंत जुन्या अधिकाऱ्यांना ठेवण्याची भूमिका घ्यावी, अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना देणार आहे. उद्याला राज्य सरकारचा निर्णय 58 असेल तर आम्ही काय त्याला विरोध करतो, पण 58च्या एकूण त्या वयोमर्यादेची त्याला कट ऑफ डेट पकडल्यानंतर महानगरपालिकेमध्ये काम करायला अधिकारीच राहणार नाही. हा विचार करायला पाहिजे. आणि बाबाशी काल मी महासभेचे सगळे महासभा मी ऐकली रात्री, त्यामध्ये बऱ्याच लोकांनी आपली बुद्धिमत्ता, कोणी डिकेट्स म्हणतो, दशक डिकेट म्हणतो, डिकेट्स म्हणतो. आता काय कोणाची बुद्धी काढायची? नवी मुंबईतल्या 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना कर माफ करावा हा ठराव नवी मुंबईने पहिला केला. त्यानंतर मुंबईला झाला, मुंबईची कार्यवाही सुरू झाली. मग नवी मुंबईची का नाही झाली हे विचारा त्यांना. आपलं पायाखाली काही जळतं ना ते पहिले बघायचं. मला वाटतं मी जास्त बोललो, पुरे झालं.